कन्या राशी 1 मे पासून नशिबाचे दरवाजे उघडणार. हा बदल चुकवू नका. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, कधी विचार केलाय का की रात्र कितीही गडद असली तरी पहाट झाल्याशिवाय राहत नाही? गेल्या काही काळापासून तुम्ही रक्ताचं पाणी केलं, घरासाठी, मुलांसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी खूप सोसलं. कधी कधी वाटलं असेल ना की देव आपली परीक्षा तरी किती घेतोय. पण थांबवा ते अश्रू, कारण 1 मेची ती सोनेरी पहाट तुमचं नशीब बदलण्यासाठी सज्ज झालीये. आजचा हा व्हिडिओ फक्त राशी भविष्य नाही, तर तुमच्या संघर्षाला मिळणारी एक प्रेमळ पावती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी आवाहन: पुढे जाण्यापूर्वी कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा तुमच्या आराध्य दैवताचं नाव नक्की लिहा. बघूया किती कन्या राशीच्या लोकांची श्रद्धा आज त्यांच्या पाठीशी उभी आहे. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येऊ शकते. भूतकाळातील संघर्षाची जाणीव. कन्या राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही मनाने खूप हळवे आहात. लोकांचं भलं करताना तुम्ही स्वतःचा विचार कधीच केला नाही, पण बदल्यात तुम्हाला काय मिळालं? टीका, अपमान आणि मानसिक त्रास. मे महिना सुरू होण्यापूर्वी तुमच्या मनात भीती असेल की पुन्हा तीच चक्र सुरू होईल का? पण ग्रह सांगतायत की आता तुमची वनवास संपण्याची वेळ आलीये. 1 मे पासून ग्रहांची अशी काही युती होत आहे जी तुमच्या आयुष्यातील अडकलेली कामं मार्गी लावणार आहे. आर्थिक स्थिती: रिकाम्या तिजोरीतून यशाच्या शिखरापर्यंत. कन्या राशीच्या मित्रांनो, तुम्ही अशा रात्री अनुभवल्या आहेत जिथे पुढचा महिना कसा निघणार या चिंतेने तुमची झोप उडाली होती. कष्टाला फळ का मिळत नाही हा प्रश्न तुम्हाला सतावत होता. पण 1 मे पासून ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमच्या कष्टाचे सोने होणार आहे. अडकलेला पैसा. गेल्या अनेक वर्षांपासून किंवा महिन्यांपासून जो पैसा अडकला होता, ज्याची तुम्ही आशा सोडली होती, तो पैसा अचानक परत येण्याचे योग आहेत. कर्जाचा डोंगर. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचे ओझे असेल तर या महिन्यात तुम्हाला ते फेडण्याचे मार्ग सापडतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे मनावरचा एक मोठा दगड बाजूला होईल. गुंतवणूक. जर तुम्ही शेअर बाजार किंवा जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा महिना तुम्हाला दीर्घकालीन नफा देऊन जाईल. पण लक्षात ठेवा, कोणाच्याही सांगण्यावरून नाही तर स्वतःच्या बुद्धीने निर्णय घ्या. करिअर आणि व्यवसाय. संघर्षाचा अंत आणि अधिकाराची प्राप्ती. नोकरीच्या ठिकाणी तुमची किंमत केली जात नव्हती, तुमचं क्रेडिट दुसरंच कोणीतरी लाटत होतं, आता ते थांबणार आहे. बदली आणि बढती. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य आणि बुधाची युती तुमच्या राशीसाठी पदोन्नतीचे संकेत देत आहे. तुमची मेहनत वरिष्ठांच्या नजरेत येईल. नवीन व्यवसाय. जे तरुण स्वतःचा काहीतरी नवीन उद्योग सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी ही वेळ सुवर्णकाळ आहे. तुमच्या कल्पनाशक्तीला वास्तवाचे पंख मिळतील. परदेश गमन. जर नोकरीनिमित्त बाहेर जाण्याचे तुमचे स्वप्न असेल तर 1 मे पासून त्या दिशेने सकारात्मक हालचाली सुरू होतील. कौटुंबिक सुख. तुटलेली नाती पुन्हा जुळणार. तुम्ही नेहमी घरासाठी झिजलात, पण घरच्यांनीच तुम्हाला समजून घेतलं नाही असं तुम्हाला अनेकदा वाटलं असेल. जोडीदाराची साथ. पती पत्नीमधील जुने वाद जे कोर्टा कचेरीपर्यंत पोहोचले असतील ते आता संपुष्टात येतील. एक नवा समंजसपणा तुमच्या नात्यात येईल. मुलांचे यश. तुमच्या मुलांच्या प्रगतीची बातमी जेव्हा तुमच्या कानावर पडेल तेव्हा तुमचे डोळे अभिमानाने भरून येतील. त्यांच्या यशात तुम्हाला तुमचं सार्थक दिसेल. वडिलोपार्जित संपत्ती. कुटुंबातील जुन्या मालमत्तेचे वाद मिटतील आणि तुम्हाला तुमचा हक्क मिळेल. आरोग्य आणि मानसिक शांती. थकलेल्या मनाला उभारी. शरीर साथ देत नव्हतं आणि मन सतत उदास राहत होतं. कधीकधी एकटेपणाची भीती वाटायची. पण आता जुना आजार, गेल्या काही काळापासून सतावणारा पाठदुखी, पोटाचा विकार किंवा मानसिक तणाव मे महिन्यात हळूहळू कमी होईल. योगा आणि ध्यान. या महिन्यात तुम्हाला अध्यात्माची ओढ लागेल. देवावरची तुमची श्रद्धा तुम्हाला संकटातून बाहेर पडण्यासाठी मानसिक बळ देईल. सकारात्मक ऊर्जा. तुमच्या स्वभावात एक प्रकारचा शांतपणा येईल, ज्यामुळे तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकाल. विद्यार्थी आणि शिक्षण. स्वप्नांना मिळणारी नवी दिशा. कन्या राशीच्या विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून तुमचं मन एकाग्र होत नव्हतं. खूप अभ्यास करूनही परीक्षेच्या वेळी सगळं विसरल्यासारखं वाटत होतं, बरोबर ना? कधी कधी तर वाटलं असेल की हे सगळं सोडून द्यावं. पण थांबा, 1 मे पासून सरस्वती देवीची कृपा तुमच्यावर होणार आहे. एकाग्रतेत वाढ. बुधाचे राशीभ्रमण तुमच्या बौद्धिक क्षमतेत कमालीची वाढ करणार आहे. जे विषय तुम्हाला कठीण वाटत होते ते आता सोपे वाटू लागतील. तुमची स्मरणशक्ती तुम्हाला साथ देईल.
स्पर्धा परीक्षा आणि यश. जर तुम्ही सरकारी नोकरी किंवा कोणत्याही मोठ्या स्पर्धेची तयारी करत असाल तर मे महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी विजयाची बातमी घेऊन येईल. तुमची जिद्द या महिन्यात निकाल बदलेल. पालकांसाठी आनंदाचा क्षण. पालकांनो, तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी जे कष्ट तुम्ही घेतले त्या कष्टाचं चीज होताना तुम्हाला दिसेल. मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची नड भासणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. सामाजिक प्रतिष्ठा आणि शत्रुविजय. ज्या लोकांनी तुमच्या पाठीमागे तुमची निंदा केली, जे तुम्हाला कमी लाखायचे, त्यांना आता तुमची प्रगती बघून गप्प बसावे लागेल. शत्रू पराभव. तुमचे गुप्त शत्रू तुमचे काहीही वाकडं करू शकणार नाहीत. उलट त्यांचीच कारस्थाने त्यांच्यावर उलटतील. सन्मान. समाजात किंवा तुमच्या मित्रपरिवारात तुमचा मान वाढवणारी एखादी घटना घडेल. लोक तुमचा सल्ला घ्यायला येतील. महत्त्वाचा बदल. हा बदल चुकवू नका. मित्रांनो, नशीब दरवाजा ठोठावत आहे, पण तो उघडण्यासाठी तुम्हाला सकारात्मकता ठेवावी लागेल. मे महिन्याच्या 10 तारखेला एक असा योग येत आहे जो तुमच्या करिअरला कलाटणी देईल. जर तुम्ही आळस केला किंवा जुन्या दुःखात अडकून राहिलात तर ही संधी हातातून निसटेल. प्रभावी उपाय. नशिबाची साथ मिळवण्याची गुरुकिल्ली. मित्रांनो, नशीब तेव्हाच साथ देतं जेव्हा त्याला कर्माची आणि ईश्वरी आशीर्वादाची जोड मिळते. कन्या रास ही मुळातच सेवाभावी रास आहे. या महिन्यात तुम्हाला काही दैवी संकेत मिळतील. कर्तव्य आणि दान. मे महिन्यात जर शक्य असेल तर एखाद्या गरजूवंताला अन्नाचे दान करा. तुमची छोटीशी मदत कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते आणि त्यातून मिळणारे आशीर्वाद तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतील. प्रभावी उपाय. प्रत्येक बुधवारी गणपतीला 21 दुर्वा अर्पण करा. अडकलेली कामे मार्गी लागतील. दररोज किंवा किमान शुक्रवारी गाईला हिरवा चारा द्या. यामुळे तुमच्या राशीचा स्वामी बुध प्रसन्न होईल आणि आर्थिक वृद्धी होईल. मंत्र साधना. ओम बुधाय नमः या मंत्राचा जोप केल्याने मानसिक गोंधळ थांबेल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळेल. भावनिक साथ. शेवटी मला एकच सांगायचं आहे हो, तुम्ही खूप सोसलत हो. कधी लोकांच्या टोळण्यांमुळे रडलात तर कधी रिकाम्या खिशामुळे रात्रभर जागलात. पण आता तुमचा देव तुमच्यासाठी उभा राहिलाय. 1 मे पासून जो बदल होईल तो तुमच्या संघर्षाचं फळ असेल. आईवडिलांच्या चरणांना स्पर्श करा आणि मनापासून सांगा की माझे दिवस आता बदलणार आहेत. हा व्हिडिओ त्या प्रत्येक कन्या राशीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा जो आज हताश होऊन बसला आहे. तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी जगण्याची उमेद मिळू शकते. तुमच्या आयुष्यातील दुःख आता संपणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मे महिना तुमचा आहे. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.